जयंती 200 वर्षापूर्वीचा कालखंड आपण जर विचारात घेतला, विचारासाठी 5च लागतात. त्यामुळे विचाराचे 5 जरी झाले तरी पुरेसे असतात आणि तो विचार घेऊन 5चे 50 आणि 50चे 5 जर व्हायला वेळ लागत नाही. आणि हाच क्रांतिकारी विचार क्रांतीज्योती ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला दिला. आणि तो विचार आपल्याला शेवटच्या युवकांपर्यंत, समाजाच्या वरिष्ठ बांधवांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा प्रयत्न करत असतो. ही प्रास्ताविक ठेवून मी इथे थांबतो. मी जास्त वेळ न घेता किरणजी आंबेडकर त्यांच्यावर मी छोटीशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती मी बोलत आहे. आवडल्यास नक्की टाळ्या वाजवा. भीमराया तुझा संघर्ष आणि संघर्षातून घडवलीस क्रांती, हे पाहून ऊर येतो भरून अन वाटतो तुझा अभिमान, तुझा अभिमान. हे भीमराया तू आहेस या भारत देशाची शान, तू आहेस या भारत देशाची शान. तुझा कायदा सर्वांसाठी समान, तुझा कायदा सर्वांसाठी समान. तू लिहिलंस भारताचं संविधान, तू लिहिलंस भारताचं संविधान. कुणबी युवा मुंबईच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. म्हणे साहेब बोलतील पुढे आपली मीटिंग आहे, तर प्रथम युवाला धन्यवाद देईल की किती येतील याची तमा न बाळगता वर्षभर ज्या महापुरुषांच्या जयंती आहेत ते इथे संघामध्ये साजरा करण्याचं काम आपण करतो. कारण संघाला भरपूर सारखी कामं असतात आणि त्याच्यातून एक जयंतीचा जो उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे तो खूप चांगला आहे, कारण त्याच्यामुळे महापुरुषांची ओळख होते. प्रथम मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडक्यात मी आपल्याला आपल्या समाजाबद्दल त्यांचं योगदान काय तर मी सांगायचा प्रयत्न केले की महात्मा फुले 18व्या शतकात होऊन गेले तेव्हा इंग्रजांची राज होती आणि महात्मा फुले हे त्यावेळेला उच्च शिक्षित होते. त्यावेळेला ते उद्योजक होते, ख्रिश्चन मशिनरीमध्ये ते शिकलेले होते आणि ते इंजिनियर होते स्वतः. म्हणजे केवढी विद्वान माणूस होता आणि त्यांची विद्वत्तेमुळे ते समाजाचं दुःख जाणू शकले. म्हणजे शिक्षणाचं किती महत्त्व समाजाला आहे हे महात्मा फुलेंपासून आपल्याला पुढे समज. आणि महात्मा फुलेंनी सगळ्यात मोठं गुरु मानलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्याच महात्मा फुलेंना पुढे गुरु मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आज तुम्ही सर्वीकडे बॅनर बघत असाल, असा एकही बॅनर नाही बाबासाहेबांचा जिथे महात्मा फुलेंचा फोटो नसेल. त्यामुळे प्रचंड हे दोन विद्वान होऊन गेले. सर्वात म्हणजे महात्मा फुले यांचं एक गुलामगिरी नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे की शेतकऱ्याला मिरचीची धुरी द्यायची खोल आणि हे कोकणात प्रत्यक्ष घडायचं. तर कसं, तर आपल्याला लहानपणी आई म्हणायची जास्त मस्ती केलीस तर तुला मिरचीची धुरी देईल. आणि नंतर मोठं झाल्यानंतर आपण जेव्हा त्यांचं वाङ्मय वाचलं आणि ते वाङ्मय आहे ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रकाशित केले, सरकारने प्रकाशित केले, ते सर्वांनी आपण वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुणबी समाजाचे दुःख दारिद्र्य आहे. तर महात्मा फुले असं म्हणतात की आपल्या जमिनीचे मालक आपण असून सुद्धा ज्यांना कुलकर्णी म्हणून नेमले शेतकऱ्या वसूल करायला, त्यांनी जमिनी हडप केल्या आणि ते खोद बनले. दोन महान महामानवांच्या जयंत्या एकत्रितपणे साजऱ्या करताना आपण त्यांचे विचार ज्यावेळी व्यक्त करतो किंवा विचार समजून घेतो तर एकमेकांचे अशा तऱ्हेने प्रत्येक विचाराशी संबंधित राहिलेले हे दोन्ही महामानव छत्रपती शिवाजी महाराज याबरोबरीने माता जिजाऊ, यानंतर ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंनी खऱ्या अर्थाने छत्रपतींचे महान कार्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. ज्योतिबा फुलेंची